मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 8:80 बातम्या. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा एकत्र वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एआय वापराच्या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये हे दोघं सुद्धा शेजारी बसले होते. पुण्यामध्ये शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांची बंद दाराआड बैठक. पुण्यामधल्या साखर संकुलाची बैठक संपल्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये एकत्र बैठक. शरद पवार, अजित पवार आणि आपल्यामध्ये बंद दाराआड कोणतीही चर्चा झाली नसल्याचं जयंत पाटील यांच्याकडून एक्स पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरण. कृषी क्षेत्राच्या संदर्भात एआय तंत्रज्ञानाच्या वापराच्या संदर्भात बैठक असल्याची माहिती. येत्या 9 जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार. पुण्यामधल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक येत्या 9 तारखेला पार पडेल. काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात. माझ्या नेत्यांची विधानं मला महागात पडतात. माणिकराव कोकाटेंना अजित पवार यांनी सुनावलं. सुनील तटकरेंना सगळं स्वतःच्याच पदरात पाडून घेण्याची सवय आहे. महेंद्र दळवींचा तटकरे यांना जोरदार टोला. ज्यांना मालकत्वच नाही त्यांनी पालकत्व घेऊ नये, दळवींची बोचरी टीका. गोगावले यांनी घरामधले पैसे खर्चून तटकरे यांना निवडून दिलं तरी तटकरे गोगावलेंची मिमिक्री करतात. थोरवेंचा तटकरेंवरती संताप. विधानसभेला ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केलं. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा लक्ष्मण हाके यांच्याविषयी गंभीर आरोप. मिटकरींनी ट्विट केलेली ऑडिओ क्लिप माझीच, शेखर कुंटेंकडून स्पष्ट. भाजपनं आर्थिक तडजोड करून भोकरचा उमेदवार फोडला. लक्ष्मण हाकेही सहभागी असल्याचा शेखर कुंटेंचा दावा. एकीकडे हाकेंची औकात नाही म्हणता दुसरीकडे उमेदवार मॅनेज केल्याचा आरोपही लावता हाकेंचा मिटकरींवर निशाणा. जामखेडच्या गोळीबार प्रकरण अत्यंत गंभीर आहे. अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांना दहशतीमध्ये राहावं लागतंय. रोहित पवार यांची एक्स पोस्ट. धर्मासाठी दान केलेल्या जमिनीचा वापर धर्मासाठीच व्हावा. जमिनीचा गैरवापर करणाऱ्याला सरकारने तुरुंगामध्ये टाकावं. मात्र त्या जमिनी ताब्यात घेऊन सरकारने विकणं हे चुकीचं आहे. वक्फच्या विधेयकावरती आव्हाडांची प्रतिक्रिया. अमरावतीमध्ये महायुतीमधल्या अंतर्गत वाद चव्हाट्यावर. लोकसभेमध्ये आमदार संजय खोडकेंनी विरोधात काम केल्यामुळे नवनीत राणांचा पराभव. रवी राणा यांचा आरोप. हिंदी भाषा ही मावशी नाही तर लाडकी बहीण. हिंदी भाषेच्या संदर्भात प्रताप सरनाईक यांचं पुन्हा एकदा वक्तव्य. मीरा भाईंदरमध्ये 82% हिंदी भाषिक असल्यामुळे मी तसं विधान केलं. हिंदी भाषेच्या संदर्भातल्या विधानावरती सरनाईक यांचं स्पष्टीकरण. दिव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र बॅनर. कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरामधल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र हवे, बॅनरवरती उल्लेख. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मेळावा आयोजित करण्यात आलाय आणि या मेळाव्यासाठी ते उपस्थित राहतील. आम्ही कमी बोलून काम करणारे आहोत. मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याला एकनाथ शिंदेंचं उत्तर. कधी कधी जास्त बोलल्यामुळे तुम्ही आम्हाला अडचणीत आणता. शिंदेंची पत्रकारांना उद्देशून मिश्किल टिप्पणी. साताऱ्यामधल्या कराडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी कार्यकर्ते मेळावा. मंत्री शंभूराज देसाई यांचीही उपस्थिती. सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप राष्ट्रवादीचे नवीन शहराध्यक्ष. माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यावरती पूर्व पुणे शहराची जबाबदारी तर सुभाष जगताप यांच्याकडे शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी. लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर. 200 लोकांमध्येच लग्न पार पाडा आणि हुंडा बंद करा, आचारसंहितेमध्ये नमूद. वैष्णवी हगवणे आत्महत्येचं प्रकरण. राजेंद्र, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण यांची एकत्र चौकशी. बावधन पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांची समोरासमोर चौकशी. निलेश चव्हाण याच्या अटकेसाठी फेसटाईम कॉल ठरला महत्वाचा. फेसटाईम कॉलने निलेश चव्हाण याचं नेपाळमधलं लोकेशन ट्रेस झालं. फेसटाईम कॉलमुळे 10 दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशला बेड्या. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हगवणेंचा जेसीबी जप्त करण्यात आला. तक्रारदार प्रशांत येळवंडेची शशांक आणि लता हगवणेनं फसवणूक केली होती. जेसीबीच्या विक्रीच्या नावाखाली फसवणूक करण्यात आलेली होती. करुणा मुंडेंचं मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवेदन. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेनं आदिती आणि सुनील तटकरेंवरती केलेल्या आरोपांची चौकशी करा. तसंच रणजित कासलेला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे, निवेदनामधली मागणी. संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोड्याच्या प्रकरणामध्ये आणखी 2 जणांना अटक झाली आहे. आरोपी सुरेश गंगणेंचा सासरा आणि पत्नीला अटक. वाट्याला आलेलं सोनं विकून मिळालेली 8 लाख रुपयांची रक्कम सुद्धा हस्तगत.
लड्डा यांच्या मुलाचा मित्र महेश गोराडेचा सुद्धा दरोड्यामध्ये सहभाग. महेश गोराडेनं लड्डा अमेरिकेमध्ये असल्याची माहिती आरोपींना दिली होती. केंद्र सरकारकडून मे महिन्यामध्ये विक्रमी जीएसटी संकलन. सरकारच्या तिजोरीमध्ये 2.01 लाख कोटी जमा. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गामधल्या इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरच्या टप्प्याचं 5 जूनला लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी ई शिवनेरी बसच्या तिकिटामध्ये 15% सवलत. अॅडव्हान्स बुकिंग करणाऱ्या प्रवाशांनाच मिळणार लाभ. 1 जुलैपासून योजना होणार सुरू. विक्रोळी उड्डाणपूल लवकरच सेवेत. विक्रोळी उड्डाणपुलामुळे 30 मिनिटांची बचत होणार आहे. सिग्नलचं काम सध्या अंतिम टप्प्यात. डहाणू आगारामध्ये नव्याने दाखल झालेल्या 5 बसला आमदार विनोद निकोले यांच्याकडून हिरवा झेंडा. यावेळेला बसच्या स्टेअरिंगवरती बसून त्यांनी फेरफटका मारलाय. अमरावतीमध्ये रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनमध्ये धावले महावितरणचे कर्मचारी. महावितरणच्या 20व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 1 ते 6 जूनच्या दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी होणार आहे आणि पहिल्या फेरीच्या अंतिम यादीपूर्वी या प्रक्रियेमधल्या तक्रारी दूर केल्या जातील. शेगावमधल्या संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करते आहे. यंदा पालखीचं 56वं वर्ष आहे. पुरंदरमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. बाधित गावामधले शेतकरी विमानतळ रद्द करण्याच्या मागणीसाठी आता राष्ट्रपतींना पत्र पाठवणार आहेत. पाकिस्तान एलओसी ओलांडणाऱ्या सुनीताचा मुलगा नागपूरमध्ये सुखरूपपणे दाखल. पाकिस्तानमधल्या जुल्फिकार नावाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी सुनीतानं एलओसी ओलांडली होती आणि तेव्हापासून तिचा मुलगा कारगिलमधल्या बालकल्याण समितीच्या ताब्यामध्ये होता. महाराष्ट्रामध्ये आज 65 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यामधल्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 506 झाली आहे. कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू. 4 दिवसांपासून 75 वर्षीय महिलेवरती सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. राज्यामध्ये मलेरिया आणि डेंग्यूचं संकट सुद्धा गडद झालेलं आहे. रुग्ण वाढण्याची भीती सुद्धा निर्माण झाली आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये 60,000पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. धारावीमधल्या गोदामामध्ये बुरशीजन्य पदार्थ आढळल्यामुळे झेप्टोचा परवाना निलंबित. अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार कारवाई. जामखेड शहरामध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावरती अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला. या गोळीबारामध्ये तरुण गंभीररित्या जखमी झाला. पोलिसांकडून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल. अकोल्यामधल्या बाळापूर वाडेगाव रस्त्यावरती कार नदीच्या पात्रामध्ये कोसळल्यामुळे अपघात झाला. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. येत्या 10 जूनपर्यंत पाऊस दडी मारून बसण्याची शक्यता आहे. लागवडीची घाई करू नका, कृषी खात्यानं शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. खासदार निलेश लंकेंनी कार्यकर्त्यांसह अहिल्यानगरमधल्या पुराचा फटका बसलेल्या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवली. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साचलेला गाळ त्यांनी स्वतः उपसला. सिंधुदुर्गच्या आंबोलीमधल्या मुख्य धबधब्याच्या ठिकाणी शनिवार रविवार 5 वाजल्याच्या नंतर पर्यटकांना मज्जाव. सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन सतर्क. बीडचं बिंदुसरा धरण भरलंय. धरणाच्या जवळ सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी वाढतीये. गर्दी वाढल्यामुळे आता सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्याची मागणी करण्यात येते आहे. सोलापूर जिल्ह्यामधल्या मे महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदी तुडुंब भरली आहे. पिवळीमध्ये भीमा नदीचं हे सुंदर दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालंय. लातूरमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीच्या नंतर पुन्हा एकदा पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यांमुळे झाडांचीही पडझड. अहिल्यानगरच्या नगर मनमाड महामार्गाची मान्सूनपूर्व पावसामध्ये दुरावस्था. 2 ते 3 वेळा कंत्राटदार बदलून सुद्धा रस्त्याचं काम रखडलेलंच दिसतंय. भाजपच्या सभेनंतर नांदेडच्या नवा मोंढा मैदानाची दुर्दशा. कृषी उत्पन्न बाजार समितीला साफसफाईचा विसर पडलाय. महिन्याला 8 सुट्ट्या मिळाव्या यासाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयामधल्या परिचारिक संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. केईएम, नायर आणि शिव रुग्णालयांमध्ये चालू असलेल्या 8 रजा कायम ठेवण्याचे निर्देश. हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग. त्यामुळे शहरामध्ये सर्वत्र दुर्गंधी. पावसामुळे हे आजार आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे अपघाताच्या प्रकरणी आरोपी चालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. चालक जयराम मुळेची येरवडा कारागृहामध्ये रवानगी. टोरेस प्रकरणी आरोपपत्र दाखल. 4.25 कोटी रुपये गुंतवून 177 कोटींचा गैरव्यवहार. आरोपींनी 4 कोटी 35 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचंही उघड.
नागालँडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का. 7ही आमदारांकडून एनडीपीपी पक्षाला जाहीर पाठिंबा. 7ही आमदारांवरती जनादेशाचा अपमान केल्याचा ठपका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये मुक्कामी. पुतळ्याच्या लग्नासाठी खास नाशिकचा दौरा. तर साईबाबा हॉस्पिटलचं सुद्धा फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. मंत्री पंकजा मुंडे आज परळीच्या दौऱ्यावर. नो प्लास्टिक अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रमांची सुरुवात केली जाणार. माजी मंत्री धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात 10 दिवसांची साधना पूर्ण करून घरी परतलेत. 21 ते 1 तारखेपर्यंत ते 10 दिवस साधना करत होते. केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यापासून मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या 7 लाखांच्या वर गेली आहे. गेल्या एका महिन्यामध्ये मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली. पश्चिम बंगाल कोलकातामध्ये इस्कॉन रथयात्रेमधल्या भगवान जगन्नाथाचा रथ नवीन सुखोई फायटर जेट टायर्सवरती धावणार आहे. इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी ही माहिती दिलेली आहे. मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय. नागरिकांचे सुद्धा हाल. मणिपूरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या 800 पेक्षा अधिक नागरिकांची लष्करानं सुटका केली. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे लष्कराकडून मदत कार्य सुरू. रायपूरवरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोचं विमान लँड होत असताना वादळामुळे अडचण निर्माण झाली. विमानाने हवेमध्ये अनेक फेऱ्या मारल्याच्या नंतर दिल्ली विमानतळावरती सुरक्षित लँडिंग झालंय. राम मंदिरामध्ये आजपासून रामदरबार आणि इतर मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठेचं अनुष्ठान सुरू आहे. शरयू तीरावरून कलश यात्रेच्या माध्यमातून अनुष्ठानांना भव्य सुरुवात झाली आहे. धार्मिक विधींना प्रारंभ. जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यामधल्या बदरवाहामध्ये लवेंजर महोत्सवाला सुरुवात झाली आहे. गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या या महोत्सवामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतोय. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात 7 खासदारांचे शिष्टमंडळ इथिओपियामध्ये दाखल झाले. पॉलिसी स्टडीज इन्स्टिट्यूटच्या महासंचालक आणि इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यात आली. बांगलादेशमधल्या आंदोलकांच्या विरोधामध्ये शेख हसीनांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते आणि यानंतर आता मानवाधिकारांच्या विरोधामध्ये वागल्यामुळे बांगलादेशमधल्या सर्वोच्च न्यायालयाने हसीनांना दोषी ठरवलेलं आहे. दक्षिण गाझामध्ये रफाह इथे इस्रायली सैन्याचा गोळीबार. इस्रायली हल्ल्यामध्ये 31 जणांचा मृत्यू झालाय. 115 पेक्षा अधिक जण जखमी. युक्रेनचा रशियन विमानांवरती हल्ला. 40 रशियन विमानं पाडल्याचा युक्रेनचा दावा. युक्रेन सीमेवरती रशियामधल्या 2 पुलांवरती स्फोट. 7 जणांचा मृत्यू. एकूण 70 जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानकडून तिसरा मोठा हल्ला. पाकिस्तानच्या सैन्याला मोठा धक्का. बलूच सैन्यानं मास्तूममधल्या वलीखान पोलीस स्टेशनला आग लावली. पॅरिसच्या रस्त्यांवरती हिंसाचार उसळलाय. दंगलखोरांनी दगडफेक करून वाहनांची सुद्धा जाळपोळ केली आहे. इंडिगोची मोठी घोषणा. इंडिगोकडून आणखी 30 एअरबस A350 विमानांची खरेदी. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी इंडिगोची तयारी. आयपीएल क्वालिफायर 2 सामन्यामध्ये पंजाबची मुंबईवरती 5 विकेट्सनी मात. पंजाब किंग्ज 11 वर्षांनी आयपीएलच्या फायनलमध्ये. कर्णधार श्रेयस अय्यरच्या वादळी खेळीच्या जोरावरती पंजाबची मुंबईवरती मात. श्रेयसच्या अवघ्या 41 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 87 धावा. यंदाच्या मोसमामध्ये आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे. 3 जूनला पंजाब विरुद्ध बंगळुरू यांच्यामध्ये आयपीएलची अंतिम लढत होणार आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरची नव्या विक्रमाला गवसणी. आयपीएलमध्ये 3 वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व करताना 3 वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो आजवरचा पहिलाच कर्णधार आहे. जागतिक बुद्धिबळ विजेता डी गुकेशनं 6 वेळा विश्वविजेता ठरलेला मॅग्नस कार्लसनचा पराभव केलाय. नॉर्वे बुद्धिबळ 2025च्या 6व्या फेरीमध्ये गुकेशची उल्लेखनीय कामगिरी आहे. आणि नॉर्वे चेस स्पर्धेमध्ये गुकेशकडून झालेल्या पराभवाच्या नंतर कार्लसन बेभान झाला. पराभवाच्या नंतर टेबलवरती त्याने बुक्का मारलाय. हा व्हिडिओ व्हायरल होतोय. तर सुपरफास्ट